नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेपूची वेगळ्या पद्धतीने पातळ अशी भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, इथे मी पातळ भाजी शेपूची बनवण्यासाठी अर्धी जुडी शेपूची स्वच्छ निवडून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि ती एका पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. आता पातळ भाजी बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ थोडीशी भिजत घातलेली होती अर्ध्या तासापूर्वी. तुम्हाला जर मुगाच्या डाळीऐवजी दुसऱ्या कुठल्या डाळी आवडत असतील तर भिजत घालू शकता, किंवा तुम्ही नाही डाळ घालून जरी भाजी केली नाही तरी पण खूप भारी बनते. आता फोडणीसाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि 5-6 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत म्हणून मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. पाणी न टाकता ठेचा बनवून घेतलेला आहे. आणि इथं आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहेत, ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता कढईमध्ये 2 चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे. आपल्याला आता थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सारखी त्याच पद्धतीने बनवलेली सुक्की भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. मग थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीने बनवली की मग मुले पण आवडीने खातात आणि ही भाजी खायला भाकरीसोबत अप्रतिम लागते. आता आपलं तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे. त्यामध्ये आता मी लसूण टाकून घेणार आहे. लसूण आपला छान लाल रंगावर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त. हे पहा, आता आपलं लसूण आहे ना छान मस्त लाल रंगावरती परतत आलेला आहे. तोपर्यंतच आपल्याला लगेच जो हिरव्या मिरचीचा आपण ठेचा घेतलेला आहे ना तो टाकून तो पण कच्चापणा जाईपर्यंत मिरचीचा छान मिरचीचा ठेचा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता तुम्ही किती भाजी बनवणार किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडतं ना तिथपर्यंत तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. तर मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही मिरची ना तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे. पहा, आता आपली मिरची ना मस्त अशी तेलामध्ये परतून झालेली आहे. आता त्यामध्ये लगेच आपण जी धुवून घेतलेली भाजी आहे ना ती मी टाकून घेतलेली आहे. ती भाजी आपल्याला तेलामध्ये अशी फोडणीमध्ये मिक्स करून छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ती पण नक्की अशा प्रकारे एकदा शेपूची पातळ भाजी करून पहा. शेपू पोटासाठी आणि वातविकारासाठी खूप गुणकारी आहे. बरेच जण शेपूचे ढेकर येतात म्हणून शेपू आहारामध्ये खाण्यासाठी टाळाटाळ करतात, पण तसं न करता ती आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे शेपू ही भाजी खाल्लीच पाहिजे. आणि अशा प्रकारे जर भाजी केली ना तर एकदम भारी बनते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता त्यामध्ये आपण घेतलेली जी मुगाची डाळ होती ना ती मी टाकून घेतलेली आहे. आणि आपल्याला अशीच 2 ते 3 मिनटं तिला जे आमचं पाणी सुटतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला मिडियम गॅसवरती झाकण ठेवून अर्धवट शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी शिजते तोपर्यंत आता आपण शेंगदाण्याचं वाटण बनवून घेऊ. मिक्सरचं भांडं आपलं हिरवी मिरची वाटलेलंच आहे, त्यामुळे मी तसेच अर्धी वाटी शेंगदाणा घेतलेला आहे ना तो टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पहा. आणि शेंगदाणे हे मिक्सरला चांगली बारीक करून पेस्ट बनवायची आहे. आपल्याला पाणी टाकल्यामुळे छान आपली पेस्ट बनते. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. हे पहा, मी मिक्सरला हे शेंगदाणेचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि एकदम अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे पहा पाणी टाकल्यामुळे. त्यामुळे तुम्ही पण पाणी टाकून ही पेस्ट बनवून घ्या. जर आपण शेंगदाण्यामध्ये पाणी टाकून जर नाही फिरवलं ना तर मग आपली जी शेंगदाण्याची भरड आहे ती अशी जाडसरच राहते, अशी पेस्ट बनत नाही. आणि पेस्ट जर नाही बनली तर मग आपली भाजी ना अशी चोथा एकीकडे आणि पाणी एकीकडे अशी बनती. हे पहा, आता जे वाटण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ना शेंगदाण्याचं, त्यामध्ये मी
1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरं भांडं न घेता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आपली भाजी शिजली का ते पाहू. तर गॅसवर कढईवरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे. तिला जे आमचं पाणी सुटलं होतं ते पाण्यामध्येच ती भाजी अर्धवट आपली शिजलेली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि मीठ त्या भाजीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊ. तर मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण वाटण बनवलंय ना ते वाटण या भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता या 1 ग्लास पाण्यामध्येच आपल्याला ही भाजीला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे. हे पहा, आता आपल्या भाजीला ना छान प्रकारे उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला याच पाण्यामध्ये शेपूच्या भाजीचा अर्क उतरेपर्यंत मिडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि अर्धवट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. पहा, म्हणजे आपली भाजी ना एकदम मस्त शिजली जाते आणि त्या भाजीचा अर्क आहे ना त्या पाण्यामध्ये रश्श्यामध्ये उतरला जातो. आता अशीच मी 5 ते 10 मिनटं ही भाजी शिजून घेणार आहे. हे पहा, आता आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण अशी मस्त अशी मिडियम गॅसवरती शिजलेली आहे. पहा, एकदम अशी मस्त झालेली आहे. तुम्ही पण नक्की अशी भाजी करून पहा. न खाणारे सुद्धा अर्धी भाकरी जास्त खातील अशी ही भाजी आहे बनते. आणि आपण पेस्ट करून शेंगदाण्याची टाकल्यामुळे ना ही भाजी चोथा एकीकडे आणि पाणी एकीकडे अजिबात झालेली नाही, अशी एकसारखी अशी भाजी झालेली आहे. आता आपण ही गॅस बंद करून घेऊ. आता ही भाजी मी भाकरीसोबत खाण्यासाठी घेणार आहे. ही भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्हाला जर चपातीसोबत देखील आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता. हे पहा, ही भाजी मी आता भाकरीसोबत खाण्यासाठी घेतलेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या शेपूच्या पातळ भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.